तर आम्ही कर्जतवरून निघालो आहे आणि आता आम्ही हे दांडवाडी म्हणून एक गाव आहे तिथे पोचलेलो आहे आणि तिथून आमच्या ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही समोर एक जो बघितला असेल कडा एक दिसतोय ते माथेरान आहे आणि तिथे आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. फार दगडी आहेत वाटांमधून आणि आम्हाला त्यातून असा मार्ग काढत जावं लागत आहे. साधारण हा 3 ते 3.5 तासाचा ट्रेक आहे. ॲक्च्युली इथे जी राहणारी लोकल लोकं आहेत ती फार कमी वेळात म्हणजे 1 ते 2 तासातच वरती माथेरानला पोचतात. पण तुम्ही जर नवीन असाल किंवा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला नक्कीच 3 ते 4 तास लागतील. 20-25 मिनटं झालेली आहेत हा ट्रेक स्टार्ट करून. आत्ताच थोडंसं थकायला झालं आहे. अजून तर पुढे खूप बाकी आहे. थोडं वातावरण थंड पण आहे. एवढं अजून उन्हाची काय झळ बसत नाही आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. प्रतिप्रमाणे 31 डिसेंबरला आपण चाललो आहोत बुरुजवाडी ते रामबाग. हा ट्रेक आपण करतोय. सुरुवात तर छान झाली. थांबून बोलला पाहिजे. हां, पण बघू पुढे कसा आपला ट्रेक होतोय. मित्रांनो, हा ट्रेक करण्याचा आमचा उद्देश असा होता की ॲक्च्युली यूट्यूबवर तुम्ही बरेच सारे व्हिडिओ बघाल. जनरली लोक नेरळवरून टॅक्सी पकडतात आणि अमन लॉज थ्रू माथेरानला एंट्री करतात. पण आम्ही बऱ्याच वेळा माथेरानला गेलो आहे. ऑलमोस्ट आमची ही 17वी-18वी खेप असावी माथेरानला. यावेळी आम्ही काहीतरी नवीन करायचं ठरवलं होतं म्हणून आम्ही नॉर्मल रूटने म्हणजे नेरळवरून उतरून तसं न जाता यावेळी आम्ही चालत जायचं ठरवलं. पण चालतसुद्धा आम्ही पहिल्यांदा आता कर्जतला आलो सकाळी. कर्जतवरून इथे बुरुजवाडी म्हणून गाव आहे. बुरुजवाडी त्यानंतर धांदवाडी गाव आहे. तिथे आम्ही आलो पायथ्याशी. म्हणजे कर्जत टू बुरुजवाडी धांदवाडी असं आम्ही रिक्षाने प्रवास केला आणि तिथून आम्ही चालायला सुरुवात केली. म्हणजे तिथून असं बघितलं तर फार असं स्टीप वाटत होता पण असं हळूहळू आम्ही चालत येतो आहे. पण ऊन जास्त आल्यामुळे थोडीशी दमछाक होते आणि आम्ही थोडं ब्रेक घेत आता चाललेलो आहोत. पण नक्कीच ज्यांना कोणाला ट्राय करायचं असेल नवीन रूट चालत जायचं असेल एन्जॉय करत जायचं असेल माथेरानला आणि जे नेहमी नेरळवरून उतरून टॅक्सी पकडून जाणारे कंटाळले असतील असे गोष्टी करायला लोक तर नक्कीच हा एक वेगळा पर्याय तुम्ही ट्राय करू शकता. सिम्पल आहे. तर थोडंसं ऊन वाढल्यामुळे आम्ही थोडासा इथे ब्रेक घेतलेला आहे. थोडीशी रेस्ट घेतो आहे आणि ॲक्च्युली हा ट्रेक करायचा असेल ना तर बेस्ट टाईम आहे की थंडीमध्ये. पण असा डे शोधायला पाहिजे की जिथे ज्यावेळी अशी जास्त थंडी असेल. काही लोक पावसाळ्यातसुद्धा हा ट्रेक करतात पण आय सजेस्ट की तुम्ही थंडीच्या दिवसांमध्येच करा कारण पावसाळ्यामध्ये निसर्ग वगैरे होण्याची शक्यता आहे. तसंच पुढे गेल्यावर डोंगर आहेत मोठे मोठे आणि वरून एखादा दगड वगैरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसातून हा ट्रेक बेस्ट आहे. सकाळच्या वेळी लवकर एकदम 6 वगैरे वाजता जर असा 6-6:30 दरम्यान तुम्ही ट्रेक सुरू केला तर फार उत्तम आहे. ऊन झाल्यामुळे अतिशय दमछाक झालेली आहे. पण म्हणतात ना असं की कष्ट करून जे एखादं फळ मिळतं ते फळ खायला अतिशय मजा येते. तसंच प्रकारे हा ट्रेक म्हणजे अतिशय हे आम्ही कष्ट करतो आहे आणि वरती जाऊन जे सेलिब्रेशन करणार होते त्याचं फळ आहे. आणि म्हणून ती एक अशी उत्सुकता आहे आणि कितीही आता आम्ही कष्ट करायला तयार आहोत. कसंही भले संध्याकाळी पोचलो तरी चालेल पण आम्ही चढणार आणि ती मजा करणार आम्ही.
मच्छा Actually हे येगी सगळं- मच्छा येगी मच्छा येगी. प्रतीक हा जो ट्रेक करतोय, एवढे कष्ट घेतोय, त्याचं एकच मोटिवेशन आहे, आज रात्रीचं सेलिब्रेशन 31st. Very difficult.